बेसिकली पुढे पडत जाते असं मला वाटतं. बरोबर. पण मग तुला याच्यामध्ये ॲक्टिंगचा किंवा डिरेक्शनचा काही फायदा झाला का रे? व्हॉईस ओव्हर साउंड इंजिनिअरिंग इज कंप्लीटली डिफरंट. राइट. ती टेक्निकल येस, साइडच झाली. येस. हो, हो. झाला ना. मी व्हॉईस ओव्हरमध्ये कसा आलो ते सांगतो हं, बेसिकली हं. तुला. 2007 सालची गोष्ट म्हणजे आजच्या मागे 14 वर्ष जुनी गोष्ट आहे बेसिकली. हो. सो त्यावेळी स्टुडिओ जरी चालू केला असला तरी नॉलेज काहीच नव्हतं. हं, इंडस्ट्रीचं जे नॉलेज म्हणतात. हं, टेक्निकल ठीक आहे. मी साउंड इंजिनिअरिंगचा कोर्स केला होता. हं. मुंबईत गेल्यावर फ्रँकली मला कळलं की आपली लायकी काय? की पुण्याच्या बाहेर जेव्हा माणूस पडतो आणि मुंबईसारखा जिथं मेन इंडस्ट्री आहे, सो मला असं प्रत्येकाला सांगावसं वाटतं, की तुम्हाला मीडिया इंडस्ट्रीसाठी काहीही करायचं असेल, हं. मग ते ॲनिमेशन असू दे, ग्राफिक्स असू दे, वेब डिझायनिंग असू दे किंवा ॲड फिल्म, शूटिंग, एडिटिंग, टेक्निकल काही. तर मुंबईत काही वर्ष तरी तुम्ही काम करायलाच करावं. पाहिजे. तुम्ही फक्त जर पुण्यात काम करत असाल, तर तेवढी तुमची ग्रोथ होणार नाही आणि तुम्हाला स्वतःविषयीचे तुमचे खूप गैरसमज वाढतील. हं. म्हणजे आपण किती भारी आहोत, आपण किती चांगलो आहोत, असं नसतं. मुंबईला गेल्यावर मला ॲक्चुअल माझी लायकी कळली, की यार मी महेशकडे जे करत होतो ते किती म्हणजे हा ड्रॉप आहे. हं, एवढ्या मोठ्या समुद्रामधला हं. इतका बारीक थेंब होता तो. मग मात्र खूप वेगवेगळ्या अँगल्सनी मी तिथे गोष्टी पाहिल्या. पण 2000 साली स्वतःचा स्टुडिओ म्हणजे 2007 म्हणजे बघ ना, माझं वय वर्ष होतं 23. हं. वॉव! 22-23 वॉव! वर्षाचा होतो त्यावेळी हो. पहिलं स्टुडिओ म्हणजे तसं पाहिलं तर त्या वयात स्वतःचा बिझनेस करण्याचा अजिबातच मॅच्युरिटी नसते किंवा अक्कल नसते असं मला हो, वाटतं. हो, हो. तरी नशिबाने या आई-बाबांच्या आणि सगळ्यांच्या पाठिंब्याने मी सुरू तर केला होता. हं, सो त्यावेळी स्ट्रगल होता कामं मिळवणं. हं, हं, कामं मिळवण्याकरता खूप मुंबईचे आर्टिस्ट यायचे. हं. मेघना एरंडे वगैरे माहीत असेल हो, तुला. आहे. कार्टून हो, फिल्म्स आम्ही हो, करत होतो. हो. छोटं-छोटं काम मिळवण्याकरता कारण इंडस्ट्रीत मी म्हटलं असं बॅकग्राऊंड अशी काहीच नव्हती. हं, काय होतं स्टुडिओ चालण्याकरता तुमच्याकडे एकतर तुम्ही खूप मोठे गायक पाहिजे, खूप मोठे हं, अरेंजर पाहिजे, कंपोजर पाहिजे, जेणेकरून तुमचे इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसशी, डिरेक्टरशी कॉन्टॅक्ट पाहिजे. हं, माझं तसं काहीच बॅकग्राऊंड नव्हती. हं, ना की मी ॲक्टर म्हणूनही काही असं काम केलं होतं. जेमतेम छोट्या लेव्हलला एकांकिका स्पर्धा केल्या असतील. मला कुणीच ओळखत नव्हतं. हं, सो माझ्यापुढे स्ट्रगल होता, की काम मिळवायचं कसं? हं, कुठलीही बॅकग्राऊंड नाही. मला का काम मिळणार? का हं, दिलं पाहिजे? हं, सो हं, त्यावेळी हा स्ट्रगल करताना, कामं मिळवताना माझ्या असं लक्षात आलं, की माझ्याकडे चांगले व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट नसतील, हं, तर मला कुणी काम नाही देणार. हं, कारण हं. कुठलंही ई-लर्निंगचं प्रोजेक्ट करायचं झालं, कारण मेजरली व्हॉईस ओव्हरचीच कामं सुरुवातीच्या काळात बेसिकली माझ्याकडे होती. कारण स्किल जॉब कमी येत होते. त्यातल्या त्यात म्हणजे म्युझिकल काम चालायचं तर माझा जो सख्खा मामा आहे, ते म्हणजे पंडित विजय कोपरकर. ओह वॉव! हां, ओके. तो माझा हं. सख्खा मामा आहे. बरं, तर बरं. त्याच्या ओळखीने मला अलुरकर म्युझिक हाऊस वगैरे असं 1-2 थोडंसं पण शेवटी काय आहे ना, या इंडस्ट्रीमध्ये तसं पाहिलं तर ओळखीचा काही उपयोग नसतो. नाही होत? नाही, नाही होत. म्हणजे हं, एक वेळ पहिल्यांदी टच व्हायला होईल. हं, हं. पण त्याच्यानंतर जे दुसरं प्रोजेक्ट आहे, ते पहिलंच प्रोजेक्ट तुम्ही चांगलं नाही केलं, ते तुझ्या तर कॅपॅबिलिटीवर तुम्हाला हां, हां. पुढचं प्रोजेक्ट काही काही उपयोग होत नाही म्हणजे हं, त्याचा. हं, नुसत्या ओळखीचा काही उपयोग होत नाही. हं, म्हणजे रिलेशन पण पाहिजेत. हं, म्हणजे तुमचं कस्टमर रिलेशन प्लस तुमची सिन्सिअरिटी, प्रोफेशनलिझम आणि टॅलेंट या तिन्हीचं कॉम्बिनेशन असेल ना, हं. तरच तुम्ही मीडियामध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करू करू शकता, शकता. असं मला वाटतं. आणि मग माझ्या असं लक्षात आलं, की नाही आर्टिस्ट पाहिजेत तयार. हो, आणि तो हो. ॲक्टिंगचा किडा होता. फक्त हां. त्याला आता वेळ होत नव्हता. कारण मी पूर्णतः आता बाबांना सांगितलं याच्यात होतं, की नाही ते मी आता माझ्या हौशा मौजा बाजूला ठेवलेत ठेवलं. आणि मी फुल फ्लेज आता स्टुडिओ सूर्यसाठी. ह्याच्यासाठी हं, का आणि हं, ऑब्व्हियसली इन्व्हेस्टमेंट केली होती. बाबांनी एवढा विश्वास ठेवला होता. मला पहिला फ्लॅट घेऊन दिला होता बाबांनी. हं, हं, सो ते थोडंसं फायनान्शियल प्रेशर आणि ते सगळ्या गोष्टी तर अर्थात होत्याच माझ्यावर. हं, सो ॲक्टिंगचे कुठेतरी किडा असतो, जे हं, मेन पहिलं प्रेम होतं, ते स्वस्त बसूच देत हं. नव्हतं. सो मग काय व्हायचं, आर्टिस्ट जेव्हा रेकॉर्डिंगला यायचे, तेव्हा नकळत माझ्याकडनं सांगितलं जायचं, की असं करायच्याऐवजी असं वाचा. हं, नाही तो ह्याला असा फील पाहिजे. ई-लर्निंगला ना ही इमोशन पाहिजेत. हं. हे 14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि हे तुला कसं समजलं रे? कारण तू तर त्यातलं काहीच केलं नाही, मी नव्हतंस. खूप ऐकलं होतं. जेव्हा स्टुडिओ आ! काढायचा म्हणला, याह! तेव्हा मी काय-काय प्रकारची कामं आपण करू शकतो. हं. मग त्याला काय इमोशन लागतात. अर्थात इमोशनकडे मी वेगळ्या अँगलनी बघत होतो बिकॉज आय वॉज अ डिरेक्टर. आय वॉज अ ॲक्टर. ऑलरेडी मी ह्या बॅकग्राऊंडला होतो. अदरवाईज एखाद्या टेक्निकल माणसाने त्याच्यात तो फार पडला नसता. बरोबर. टेक्निकली तो फक्त पाहिला असं की डीबीमध्ये लेव्हल चांगली येते ना, हां, ब्लो येत ना, हां. श्वासाचा आवाज येत नाहीत ना, एवढं आम्ही टेक्निकल ॲज अ साउंड इंजिनिअर पाहिलं असतं. अगदी बरोबर आहे. पण ॲक्टर असल्यामुळे मी खूप वेगळ्या अँगलनी, क्रिएटिव्ह साइडनी पण त्याच्याकडे बेसिकली बघायला लागलो होतो. हं, आणि त्याचा फायदा असा झाला, की एका आर्टिस्टनी किंवा एक जनरल हौशी एक काम करायला आली होती. अ, हं. जुईली गोरे. मला बरं. अजूनही आठवतं. शी इज माय फर्स्ट स्टुडंट स्टुडंट. बेसिकली. ओके. म्हणजे माझ्या लाईफच्या करिअरमधली पहिली स्टुडंट म्हणजे जुईली आहे. तिने सांगताना असं म्हणली होती, की "छान सांगताय तुम्ही, तर हां. तुम्ही शिकवाल का?" ओह वॉव! ओके. तर असा विचारच नव्हता कधी केला, की हां. व्हॉईस ओव्हर हे मुळात शिकवलं जातं का? आणि मी काही विचार नाही केला. मी हो म्हणून टाकलं.
हां, मी म्हटलं, "हो, मी शिकवतो. हां, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी हे शिकवत असतो असं अधून-मधून. सो हां. तुला इंटरेस्ट असेल तर मी शिकवेन." सो नाईस. याह. सो दॅट वॉज द टर्निंग पॉइंट इन माय करियर, की मी एक्झॅक्टली. तिथं काही विचार न करता हो म्हणलो हां, आणि तिला एक छोट्या स्केलला एक 3 दिवसाचं वर्कशॉप म्हणा, 2 दिवसाचं असं असं घेतलंस. काहीतरी बेसिकली डिसेंबर असेल 2007 ऑक्टोबरमध्ये स्टुडिओ चालू झाला हां, आणि डिसेंबर-जानेवारी 3-4 महिन्यामध्येच मी पहिले जुईली गोरे या स्टुडंटला बेसिकली काहीतरी का होईना शिकवायला सुरुवात सुरुवात केली. केली. ते शिकवल्यावर मला असं लक्षात आलं, की डिरेक्शनच्या बॅकग्राऊंडचा, ॲक्टिंगच्या बॅकग्राऊंडचा ह्याच्यामध्ये मला खूप फायदा हं, होतोय आणि कुठेतरी जो एक किडा आहे, जी खाज आहे, जो हं, मला स्वस्थ बसू देत नव्हता ॲक्टिंगचा, हं, ती पण इथं बुजली जाते. ती हं, भूक माझी क्षमती आहे हं, शिकवून. सो हं. शिकवणं हे माझं प्रोफेशन नव्हतं, ते पॅशन होतं. कारण ते ॲक्टिंग मी कुठेतरी त्याला एक स्कोप देऊ शकत होतो. बरोबर. आणि मग मात्र हळू स्टेप बाय स्टेप लोकांना आवडत गेलं. हं. तसा मी माझा अभ्यास वाढवला आणि वाढवत 2007-08 पासून जी सुरुवात झाली, ते आता डायजेस्टची व्हॉईस ओव्हर हे 2021. आता याह. वेगळ्या स्केलला बेसिकली बरोबर. या सगळ्या गोष्टी कारण केल्या. मला स्वतःला म्हणजे मी गेली 4 वर्ष तुझ्या कोर्सबद्दल ऐकत होते. व्हॉइस ओव्हर वर्कशॉप वॉज सच अ हटके आणि युनिक आयडिया खरं राइट, तर. सो राइट. मला हा विचारायचं होतं आणि आपण तिथे ओघातच पोचलो. या. ओके. त्याच्यानंतर 2012 येस. विक्रम गोखले सरांची एंट्री. येस, येस, राइट? येस, येस. तो एक हटके प्रवास आहे. खूपच कसा जास्त. सुरू झाला रे तो? मला पण कधी असं वाटलं नव्हतं. मला खूप लोकं आत्ताही स्टुडंट विचारतात, की म्हणजे आमच्या दोघांचं इतकं छान रिलेशन आहे. हं, त्याच्यावरनं सगळ्यांना असं वाटतं, की हे खूप वर्ष ओळखत असणार आहेत किंवा खूप जुनी ओळख असेल किंवा यांची फॅमिली काहीतरी फॅमिली फ्रेंड असतील. हं, असं काहीच नव्हतं. हं, विक्रम गोखले हे विक्रम गोखलेच होते माझ्यासाठी हं. आणि आजही आहेत नो आहे. डाउट. हो. ऑब्व्हियसली इतका मोठा माणूस आहे, इतका डाउन टू अर्थ माणूस आहे आणि 2013 मध्ये मी सिद्धांत नावाची एक फिल्म केली म्हणजे ॲज अ साउंड इंजिनिअर. ओके. पोस्ट प्रोडक्शनचं बेसिकली काम करत होतो. त्या फिल्मचं जेव्हा पोस्ट प्रोडक्शन डबिंग करायचं होतं, त्यावेळी विक्रमजी त्याच्यामध्ये लीड रोल करत होते. हं, माझ्या स्टुडिओमध्ये मी एक गोष्ट खूप पाळतो किंवा पहिल्या दिवसापासून पाळली, की आम्ही सर्व्हिसला खूप जास्त प्राधान्य देतो, हं, की तुम्ही खूप चांगली सर्व्हिस दिली पाहिजे, खूप चांगली प्रोफेशनल सर्व्हिस दिली पाहिजे. सो आजसुद्धा म्हणजे आज किती आपण म्हटलं असं 14 वर्ष झाली, तरी हं, आजसुद्धा कुठलाही मोठा हं, आर्टिस्ट येणार असेल, तर हं, त्याला प्रत्येक वेळी मी प्रोडक्शनला रिक्वेस्ट करतो, की मी स्वतः त्यांना घ्यायला जाईल. हं, तो एक रिस्पेक्ट असतो. आज हं, त्यांनी केलेल्या कामाचा आणि त्यांच्या टॅलेंटचा हा आपण आदर करायला पाहिजे असं मला वाटतं. हं. तुम्ही कुणीही असा, साउंड इंजिनिअर असा, काही असा. पण ॲज अ एक स्टुडिओ ओनर म्हणून जेव्हा आज विचार करतो, सो सेम त्यावेळी विक्रमजी जेव्हा डबिंगला येत होते, त्यावेळी अचानक असं झालंय, एक दिवस आधी कळलं, की त्यांचा ड्रायव्हर आजारी पडलाय. ओह! त्यांच्या कारवर जो गाडी चालवत होता तो. सो मग मी प्रोडक्शनला इमिडिएटली फोन केला. त्यांना सांगितलं नाही रोज. ते म्हणले, "अरे खूप दिवस डबिंग आहे. तू इतके हं, दिवस कसं सरांचं करशील?" हं, म्हणलं, "नाही, किती काही प्रॉब्लेम नाही." कारण त्यांची लीड रोल होता हं, त्याच्यामध्ये. हं, सो मला वाटतं 4-5 दिवस त्यांचं डबिंग चालणार होतं. म्हटलं, "काही प्रॉब्लेम नाही. मला फक्त तुम्ही पत्ता पाठवा. मी स्वतः कार घेऊन रोज सरांना घ्यायला जाणार आणि त्यांचं जेव्हा केव्हा संपेल तेव्हा सोडणार." सो आणि हे सगळ्यांच्याच बाबतीत करतो, अजूनही करतो आणि तेव्हापासून करतोय. असं काही वेगळं केलं असं नाहीये. ते जेव्हा आमच्या गप्पा झाल्या येता-जाताना, हं, तेव्हा त्या गप्पांमध्ये हा विषय निघाला व्हॉईसचा. हं. कारण आवाजच्या दुनियाचे म्हणजे बादशाह असं म्हणता येईल विक्रमजी, मराठी. की त्यांचं अगदी, थ्रो, अगदी. त्यांचं प्रोजेक्शन, त्यांचा बेस आणि स्टाईल हा हं, इतका अभ्यास आहे त्या हं, माणसाचा. हं, सो त्या गप्पांमध्ये त्यांनाही आश्चर्य वाटलं, की विथआऊट एनी बॅकग्राऊंड, हं, एनी फिल्मी बॅकग्राऊंड किंवा विथआऊट एनी प्रॉपर नॉलेज मी एकटा व्हॉईस ओव्हर याच्यामध्ये काहीतरी धडपडतोय, शिकवतोय लोकांना आणि ह्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत. सो त्यावेळी पहिल्या दिवशी मी डेअरिंग नाही केली. पण शेवटच्या दिवशी जेव्हा डब संपला आणि मी सोडायला परत गेलो, त्यावेळी घाबरत सरांना विचारलं, की "सर एक विचारू का? हं. राग नाही येणार तुम्हाला?" ते म्हणले, "अरे नाही विचार." म्हटलं, "सर हे आपण एकत्र काही करू शकतो का? तुम्ही माझ्याकडे या संदर्भात काही शिकवायला येऊ शकता का माझ्या हं, स्टुडंट्सना? किंवा आपण याच्यामध्ये काही जॉइंट व्हेंचर करू शकतो का?" हं. कारण आज म्हणलं तुम्ही म्हणजे एक विद्यापीठ आहात आणि खरोखर विक्रमजी अगदी, म्हणजे इतक्या अगदी. गोष्टी त्यांच्याकडे सांगण्यासारख्या आहेत, शिकवण्यासारख्या आहेत. हो, हो. सो मी खूप घाबरत आदल्या दिवशी रात्री मला झोप लागत नव्हती. मी घरच्यांशी बोललो होतो, की "मी हे विचारू का? कसं विचारू? आज एवढ्या मोठ्या माणसाला मी विचारायचं." पण त्यांचा मोठेपणा आहे आणि मे हं. बी मी असं म्हणतो, की मी कुठलंतरी एक पुण्य केलं असेल गेल्या जन्मी, की ते हो म्हणले मला आणि आणि तुझे नुसतंच कष्ट पण आहेत रे. अ, आणि तुझं काम बघितलं असणार आहे त्यांनी. आय डोंट नो काय त्यांनी काय विचार केला मला माहीत नाही. हं, पण हो म्हणले. हं, विक्रमजी मला हं, ते करा कारण काय होतं ना, मला असं वाटतं एवढ्या मोठ्या माणूस जेव्हा आपल्याबरोबर नाव जोडतो,
तेव्हा पैसे हा नंतरचा मुद्दा आहे. अगदी पैसे कधीही कमावता येतात. अगदी पण नाव जर खराब झालं ना, तर ते कधीच वर येत नाहीत आणि या लोकांना नावाला खूप महत्त्व असतं. कारण तुला माहिती आहे मीडिया आपल्याकडे असा आहे ना, की जरा जरी काही त्यांना वाईट बातमी किंवा खोटं काही सापडलं तर पहिले त्याच्या मागे चांगली बातमी ते कधी दाखवणार नाही नाही. पण नाही वाईट नाही. असेल तर पहिले त्याच्या मागे सगळे लागतील. अगदी सो बरोबर आहे. त्या दृष्टीने माझ्यावरची जबाबदारी आणि प्रेशर खूप त्यानंतर वाढलं, की विक्रमजी जर आज माझ्याबरोबर नाव लावतायत, की विक्रम गोखले आणि माझं असं जर मी समोरच्या स्टुडंटला सांगतोय, म्हणल्यानंतर माझी जबाबदारी ही 500 पटीने वाढते, की मी माझं किती बेस्ट पॉसिबल समोरच्याला देऊ शकतो. कारण अगदी. लोकं येणार ते विक्रमजींच्या नावावर येणार. आज केदार आठवलेला कोण ओळखतं? ऑब्व्हियसली ओळखत नाही. तेव्हा नव्हतं. असं नाही म्हणू शकत प्लीज. माहीत नाही मला. पण या. एनिवेज हां, मग त्यावेळी तो काय म्हणतात ॲज अ टीचर म्हणून स्ट्रगल पिरियड होता, हं, असं हं, म्हणता येईल. हं, हं. सो हा ब्रँड आणि इतकं मोठं नाव मला मिळालं आणि हं. मग मात्र आम्ही खूप एक वेगळ्या स्केलला, वेगळ्या सगळ्या स्केल इन द सेन्स क्वालिटी वाईज हं. एक वेगळा सिलेबस डिझाइन करणं बरं. आणि मग कंप्लीटली आपण त्याच्यानंतर मग आम्ही खूप स्पीडनी ग्रोथ केली. विक्रमजींसारखा माणूस बरोबर आल्यानंतर आम्ही खूपच घोडदौड आमची या सगळ्यामध्ये सुरू झाली. मोठ्या स्केलला चालू झाली. सो लिप मॅच डबिंग पण तेव्हा म्हणजे त्याचा हो. कोर्स हां, तेव्हापासूनच हां. चालू मग झाला. प्रॉपर आम्ही अजून बसलो, अजून डिस्कस केलं. मी काय करतो, अजून सर काय करता येईल. सो अर्थात त्यांचा गाईडन्स मिळाल्यानंतर मी म्हटलं तसं, की हं, आम्ही कंप्लीटली सिलेबस त्याचा चेंज केला हं. आणि मी म्हटलं तसं, की मला दोन्ही पातळ्यांवर बघायचं होतं. माझ्या एक लक्षात आलं होतं आरतीश खूप सुरुवातीच्या दिवसांमध्ये, की मला फक्त साउंड इंजिनिअर नव्हतं बनायचं. हं. कारण मी नुसता साउंड इंजिनिअर बसलो असतो आणि मशीनवर बसलो असतो ना, तर माझी बिझनेस वाईज ग्रोथ नसती झाली. हं. सो मी बिझनेसमन म्हणून जर मला बाहेर पडायचं असेल, तर मला दुसरा माणूस ठेवला पाहिजे. हं. सो सुरुवातीच्या काळात मला आठवतंय, की मी फ्रीलान्सर घ्यायचो इंजिनिअर. कारण त्यावेळी पुरुषोत्तम बसवायला मी बाहेरच्या कॉलेजमध्ये जायचो. अच्छा. किंवा एकांकिका स्पर्धा बसवायला मी आयटी कंपन्यांनी अनेक मला बोलावलं होतं. बरं. ते मी करायचो. ॲज मग अ डिरेक्टर. ॲज अ डिरेक्टर, हां, डिरेक्ट करायला हां, प्रोफेशनली. हां. मग दिवसभर मी स्टुडिओचं काम सांभाळायचो ॲज अ साउंड इंजिनिअर. कारण एकटाच होतो. बरोबर. दुसरं कोणी नव्हतं कारण त्यावेळी पैसेच नसायचे. म्हणजे हो, माझंच हो. कसं तरी भागलं तरी खूप असायचं बरोबर, स्टुडिओचा खर्च. बरोबर. आणि मग रात्री नाईट शिफ्टला मी कंपन्यांमध्ये जाऊन म्हणजे हिंजवडी करून जाऊन पहाटे परत यायचं, परत सकाळी ओह रेकॉर्डिंग. मॅन! असं माझं 2007-09 सगळं चालू होतं. हां. एका फ्रीलान्स रेकॉर्डिस्टला बोलावल्यानंतर तो म्हणला, की आणि त्यावेळी काय चहा मी द्यायचो, पाणी मी द्यायचो. तर तो मला म्हणला, की "केदार अरे, तू ओनर आहेस. हं, तर हे चांगलं नाही वाटत." हं, मी त्याला म्हटलं, की "नाही अरे, असं मी कधी विचारच केला नव्हता, की ओनरनी चहा देणं हं. हे काही ऑड आहे किंवा मीच माईक स्टँड लावायचो. अजूनही लावतो म्हणजे आपल्याला काही त्याच्यात अगदी. वाटत नाही." तर तो म्हणला, "नाही, कसं आहे लोकांची बघण्याची दृष्टी बदलते. तू ठीक आहे, तू करतो, तुला असं काही तुझ्या डोक्यात नाही, की तू मालक आहेस. पण एक प्रोफेशनलिझम दिसण्याकरता पण तू कोणीतरी हायर माणूस करायला ठेवणं, पाहिजे. ऑफिस बॉय ठेवणं गरजेचं आहे." हं, मग मी हळू लक्षात आलं, की हो यार, की मी जर साउंड इंजिनिअर म्हणून त्या खुर्चीतच बसून राहिलो, हं, तर हा बिझनेस ग्रो नाही होणार. सो मला साउंड मधला किडा ठीक आहे, मी ते करीन सगळं क्रिएटिव्हली. पण काय म्हणतात एक व्यवसाय म्हणून जर मला याचं एक्सपान्शन करायचं असेल, हं, तर मी माणसं चांगली घेतली पाहिजेत, हं, चांगली माणसं जोडली पाहिजेत, ती अपॉइंट केली पाहिजेत. हं, तर मी हा बिझनेस म्हणून वाढवू शकीन आणि हं. मग त्याच्या दृष्टिकोनातून व्हॉईस ओव्हरही मला महत्वाचे वाटायला लागले, बिकॉज इट्स अ गिव्ह अँड टेक. बरोबर. मी आजही स्टुडंटला सांगतो, की आपल्या दोघांना एकमेकांची गरज आहे. मी शिकवतो तो बिझनेस पार्ट त्याच्यामध्ये 5% असेल. नाही हं, असं मी म्हणत नाही. हं, उगाच खोटं हं, बोलण्यात पॉइंट नाही. हं, 5% बिझनेस असेल हं, ऑब्व्हियसली. शिकवतो त्याचे पैसे मिळतात आणि त्यांनी ग्रोथ खूप फास्ट होते. पण त्यापेक्षाही मला प्रोजेक्ट्स मिळण्यामागे कारणच हे, की माझ्याकडे इतक्या मोठ्या व्हॉईस ओव्हर आर्टिस्टची बँक आता तयार आहे. अगदी, गेल्या अगदी. 10-12 वर्षांमध्ये मी हो, शिकवतोय. हो, हो. म्हणल्यानंतर आज पुण्याभर माहिती हं, की केदार आठवले म्हणजे एके स्टुडिओमध्ये व्हॉईस ओव्हर प्रोजेक्ट दिल्यानंतर आम्हाला बेस्ट सॅम्पल मिळाली नाहीत असं कधी नाही होणार. बरोबर सो आहे. त्याचाही मला बिझनेस वाढवण्याकरता हं, फायदा झाला, की हं, व्हॉईस ओव्हर आर्टिस्टना कुठल्यातरी प्लॅटफॉर्मची गरज आहे, हं, स्टुडिओची गरज आहे हं. आणि मला आर्टिस्टची गरज आहे कारण माझ्याकडे जोपर्यंत बेस्ट क्वालिटी व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट असणार नाहीत, तोपर्यंत मला चांगल्यात चांगले आणि मोठे प्रोजेक्ट्स हे मी घेऊ शकणार नाही. शकणार हे नाही. लकीली मला खूप अर्ली स्टेजला लक्षात आलं. हं, त्यामुळे हळू स्टेप बाय स्टेप आम्ही चांगल्या लेव्हलला प्रगती करत गेलो. बरोबर. सो AK1 टू AK5 येस, श्री विक्रम गोखले सर, येस. व्हॉइस ओव्हर, वेबिनार्स, इंटरनॅशनल प्रोजेक्ट्स आणि खूप वर्कशॉप्स, खूप सेमिनार्स अशा अनेक फील्ड्सवरती तू लढत होतास. तू आता एवढा सगळा स्ट्रगल सांगितलास. इथे पोहोचताना खूप कष्ट आहेत, खूप अप्स अँड डाऊन्स आहेत आणि या सगळ्यामध्ये तुला खूप वेगवेगळे मेमोरेबल गोष्टी मिळाल्या असतील. सो राइट. काही असे अविस्मरणीय क्षण असतील ते जरा शेअर करणार. अ,
आता काय होतं ना, आम्ही खूप वेगवेगळ्या जनरेशन ऍक्टर्सचे वेगवेगळ्या फळीबरोबर काम करतो. हं, तो एक अनुभव खूप समृद्ध करणारा असतो, हं, भन्नाट असतो. कारण म्हणजे एक वेगळी जनरेशन असं म्हणता येईल, म्हणजे नसीरजी, नाना हं. पाटेकर, विक्रम गोखले, सचिन खेडेकर ती एक वेगळी आहे. त्याच्यानंतर म्हणजे सुबोध भावे, जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर हे एक वेगळ्या जनरेशनमध्ये आले. त्याच्यानंतरची जनरेशन म्हणजे आता ही यंग सगळे अमेय वाघ, आलोक राजवाडे, पर्ण असेल किंवा ही सगळी गँग एक वेगळ्या स्केलला. सो या सगळ्या लोकांबरोबर काम करताना मजा येते. हं. प्रत्येकाकडनं खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. जसं नसीरजींचं मी सांगेन, आम्हाला खूप टेन्शन होतं. हं. नसीरुद्दीन शहांचं रेकॉर्डिंग करायला मिळणं, हां. आताही काटा आला माझ्या बापरे! अंगावर. सो वी ऑल आर व्हेरी फॉर्च्युनेट की आम्हाला अशा लोकांबरोबर आणि ह्या लोकांना बघणं आणि त्याच्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतात असं मला वाटतं, की हं, इतका साधा माणूस मी पाहिला नसेल. हं. नसीरजी आपल्याला माहिती आहे आज काय लेव्हलला आहेत आणि काय दर्जाचे ॲक्टर आहेत. पण लिटरली सांगतो, स्वतःचा माईक स्वतः लावणार, स्वतःचा नोटेशन, "सर आपको कुछ खाने के लिए?" "नहीं, नहीं केदारजी मुझे कुछ नहीं चाहिए." सुमित्रा मावशींचंच काम होतं हां. बेसिकली. खूप सुंदर ऑर्गन डोनेशनवर एक फिल्म आहे. ओह येस मी पाहिली आहे. हां. शॉर्ट फिल्म आहे राइट? राइट, राइट, येस, राइट, राइट. तर येस, येस, येस. त्याच्यामध्ये आय थिंक फिर जिंदगी हं, नावाची फिल्म आहे हं, आणि हं, त्याच्यामध्ये शेवटची कविता होती. अतिशय सुंदर कविता आहे आणि ती नसीरजींच्या आवाजात बेसिकली रेकॉर्ड हं. करायची होती. सो त्यामुळे मला सुमित्रा मावशींच्या कृपेने बेसिकली तो चान्स मिळाला. वाह! सो असे खूप वेगवेगळे भन्नाट अनुभव आहेत या सगळ्या आणि लोकांबरोबर काम करतानाचे आणि तुझं प्रत्येकाची जीवन स्टाईल वेगळी पद्धती असते. झालं. बरोबर. काम करण्याची पद्धत वेगळी असते. हं, हं, काही-काही लोकं मग लिटरली विक्रमजींचं असं मी म्हणतो, की त्यांचं डबिंग चालू असताना असं वाटतं, की ॲक्चुअल डब केलेला पिक्चरच बघतोय. हं. इतक्या दर्जाचं परफेक्शन कसं ही लोकं आणतात. आणू शकतात. मग हे जे मोठं होतात, म्हणजे मला उलटं वाटतं, की हे खूप लोकं साधे असतात, डाउन टू अर्थ असतात म्हणूनच ते मोठे होतात, असं मला वाटतं. म्हणजे आणि जेव्हा ते मोठे होतात ते हंबल होऊन जातात. एक्झॅक्टली. मग त्यांच्याकडे कुठलेही नखरे नसतात, राइट. काहीही कुठले नसतं. टँट्रम्स काही, नाहीत, काही नाटकं नाही. नाहीत, हे मागव, ते हां, मागव. हां, नाहीतर हां. काही-काही लोकं ऑब्व्हियसली नाव नाही घेणार, पण इतकी नाटकं असतात आणि इतके त्यांचे नखरे असतात, की ते नखरे पुरवताना आमच्या नाकी नाकी नऊ नऊ येतात. येतात सगळे. जसं आपल्याला श्रेयानी शाहरुख खान बद्दल सांगितलं राइट. होतं परफेक्ट. वेबिनार आपल्याला असं मध्ये वाटतं ना, की राइट? शाहरुख खान कसा असेल, या, सलमान खान या. कसा वागत आणि असेल किती डाउन टू बेसिकली. अर्थ. खरं आहे. ग्रेट. सो कमिंग बॅक टू युअर डिफरंट माध्यम ऍक्टिंग, व्हॉइस ओव्हर, साऊंड इंजिनिअरिंग आणि टीचिंग यातल्या सगळ्यातलं तुझं आवडतं माध्यम कोणतं आहे? बापरे! अवघड प्रश्न आहे डिफिकल्ट टू ॲक्चुअली चूज. हा. मी 1, 2, 3, 4 लावतो. ठीक आहे. अर्थात नंबर 1 आज अजूनही ॲक्टिंग आहे. काही कारणांमुळे मी ते फुल टाईम नाही करू शकलो. बट स्टिल इट्स देअर. एक नंबरला ॲक्टिंग आहे.